नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव्ह टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने या वर्षीपासून आनंदाई शनिवार असा एक वेगळा उपक्रम सुरू केलेला आहे. येणाऱ्या प्रत्येक शनिवारी आपल्याला हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये आपल्या वर्गामध्ये घ्यायचा आहे. तर विद्यार्थ्यांचं शिक्षण आनंददायी व्हावं, विद्यार्थी मानसिक शारीरिक स्वास्थ्य त्यांचं चांगलं राहावं, विद्यार्थी ताणतणावापासून दूर राहावेत, विद्यार्थ्यांचं शिक्षण मनोरंजक व्हावं, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, सहकार्य भावना, सर्जनशीलता यासारख्या चांगल्या गुणांचा विकास व्हावा आणि या हेतूने आनंदाई शनिवार असा उपक्रम हा सुरू केलेला आहे. आणि या उपक्रमाअंतर्गत दर शनिवारी आपल्याला आपल्या शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम घ्यायचे आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांचं शिक्षण आनंददायी होईल. मग आनंदाई शनिवार या उपक्रमाअंतर्गत आपल्या शाळेमध्ये आपण कोणत्या कृती, कोणते उपक्रम राबवू शकतो याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे नक्कीच आनंदाई शनिवार हा उपक्रम राबविताना आपल्याला हा व्हिडिओ खूपच फायदेशीर मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ज्या कृती आहेत, उपक्रम आहेत, आपण नीट समजावून घ्यायचे आहेत आणि आनंदाई शनिवार अंतर्गत आपल्या शाळेमध्ये ते घ्यायचे आहेत. चला तर आता अधिकचा वेळ न दवडता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आनंदाई शनिवार अंतर्गत आपल्याला पहिला उपक्रम आहे तो म्हणजे प्राणायाम, योग, ध्यान धारणा आणि श्वसनाची तंत्रे यावर आधारित उपक्रम. तर मित्रांनो, आता यावर आधारित आपण कोणते उपक्रम घेऊ शकतो बघा. तर प्रत्येक शनिवारी आपण विविध प्रकारची योगासने घेऊ शकतो. सूर्यनमस्कार, आपण जे सूर्यनमस्काराचे प्रकार आहेत त्या प्रकारानुसार सूर्यनमस्कार आपण मुलांकडून करून घेऊ शकतो. विविध प्रकारचे व्यायाम प्रकार, बैठे व्यायाम प्रकार, खडे व्यायाम प्रकार, कवायत संचलन असेल, डंबेल्स व्यायाम प्रकार आहेत, लेझिमचे व्यायाम प्रकार आहेत. तर या सगळ्या व्यायाम प्रकारांचा आपण या ठिकाणी शनिवारी समावेश करू शकतो. त्याचबरोबर प्राणायाम असेल, ओंकार असेल, एरोबिक्स नृत्य व्यायाम प्रकार असेल, डान्सवर आधारित व्यायाम प्रकार, तर यासारख्या वेगवेगळ्या व्यायाम प्रकारांचा, कृतींचा आपण दर शनिवारी आपल्या आनंदाई शनिवार अंतर्गत अंतर्भाव करू शकतो. त्यामुळं प्रत्येक शनिवारी आपण याच्यातील एखादा उपक्रम आपण घ्यायचाच आहे. आता पुढचा उपक्रम बघूया. यानंतर मित्रांनो, आनंदाई शनिवार अंतर्गत आपल्याला पुढचे उपक्रम घ्यायचे आहेत ते म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्वे आणि त्यांचे व्यावहारिक प्रशिक्षण याच्याशी रिलेटेड उपक्रम आपल्याला घ्यायचे आहेत. तर आता या अंतर्गत आपण कोणते उपक्रम आपल्या शाळेमध्ये दर शनिवारी घेऊ शकतो ते बघा. तर नैसर्गिक आपत्तींची माहिती आणि त्यांच्याशी रिलेटेड व्हिडिओज, फोटोज, वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती आहेत, महापूर आहे, भूकंप आहे, सुनामी आहे, अतिवृष्टी आहे. तर यासारख्या ज्या आपत्ती आहेत तर याच्याशी रिलेटेड माहिती, व्हिडिओज, फोटोज आपण विद्यार्थ्यांना दाखवून त्या आपत्तींची माहिती आपण देऊ शकतो. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय याविषयीची माहिती देखील आपण विद्यार्थ्यांना एखाद्या शनिवारी देऊ शकतो. त्याचबरोबर आपत्ती वेळी घ्यावयाची खबरदारी आणि मॉक ड्रिल्स, म्हणजे आपत्ती जर एखादी आली तर त्यावेळी आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना ज्या असतात त्या आपण आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकतो. आणि आपत्तीशी रिलेटेड मॉक ड्रिल्स देखील आपण घेऊ शकतो. म्हणजे शाळेतल्या शाळेत, वर्गातल्या वर्गात आपण प्रात्यक्षिक घेऊ शकतो की समजा भूकंप आला तर काय करायचं, कुठे जायचं, कसं लपायचं, यासारख्या गोष्टी आपण मॉक ड्रिल्सच्या माध्यमातून घेऊ शकतो. त्याचबरोबर आपत्ती निवारण करण्यासाठीच्या उपाययोजना काय आहेत, आपत्ती आल्यानंतर त्याच्याशी फेस करण्यासाठी, त्याचं निवारण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे याची आपण ओळख विद्यार्थ्यांना करून देऊ शकतो. त्याचबरोबर वीज उपकरणे हाताळताना घ्यावयाची काळजी आणि त्याच्याशी रिलेटेड प्रात्यक्षिके. मित्रांनो, वीज उपकरणे म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये वीज उपकरणे असतात, आपण ती हाताळतो, विद्यार्थी हाताळतात. त्यामुळे ही वीज उपकरणे हाताळताना आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजेत याविषयीची माहिती आपण विद्यार्थ्यांना एखाद्या शनिवारी देऊ शकतो. त्याच्याशी रिलेटेड प्रात्यक्षिक देखील आपण या ठिकाणी सादर करू शकतो. आणि याच्याशी रिलेटेड अजून एक उपक्रम आपण घेऊ शकतो तो म्हणजे पोलीस स्टेशनला भेट देणे. तर पोलीस स्टेशन मित्रांनो, आपत्तीवेळी पोलीस जे असतात ते अतिशय मोलाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांचं जर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळालं तर आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या ज्या शंका असतील किंवा त्यांना जी काही माहिती असेल ती चांगल्या पद्धतीने होईल. त्यामुळं आपत्ती व्यवस्थापन संदर्भात आपण आनंदाई शनिवार अंतर्गत हे विविध प्रकारचे उपक्रम आपण राबवू शकतो. आता कोणता उपक्रम कधी राबवायचा, कोणत्या शनिवारी घ्यायचा हे तुमच्यावर आहे. तुमच्या शाळेच्या वेळेनुसार आपण नियोजन करायचं आहे. चला आता याच्यानंतर आनंदाई शनिवार अंतर्गत पुढचे उपक्रम बघूयात. मित्रांनो, आनंदाई शनिवार अंतर्गत आपल्याला पुढचे उपक्रम घ्यायचे आहेत ते म्हणजे दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन, आर्थिक बाबीशी रिलेटेड हे उपक्रम घ्यायचे आहेत. आता याच्या अंतर्गत आपण कोणते उपक्रम आपल्याला घेता येतील बघा. तर रुपये पैशांची ओळख, एखाद्या शनिवारी आपण रुपया पैशांची ओळख विद्यार्थ्यांना देऊ शकतो. नाणी, नोटा, ज्या वेगवेगळे रुपये आहेत, वेगवेगळे पैसे आहेत त्यांची ओळख आपण विद्यार्थ्यांना करून देऊ शकतो. त्याचबरोबर बचत बँकेचा उपक्रम देखील आपण सुरुवातीपासूनच आपल्या शाळेमध्ये राबवू शकतो. आणि प्रत्येक शनिवारी आपण ही बचत बँक ओपन करून म्हणजे उघडी ठेवून त्याच्यामध्ये पैसे जमा करणे, विद्यार्थ्यांना पैसे हवे असतील तर ते पैसे देणे किंवा एखाद्याला लोन स्वरूपात पैसे हवे असतील तर ते विद्यार्थ्यांना देणे, म्हणजे अशा पद्धतीने प्रत्यक्षात जशी एक बँक काम करते तशी आपण आपल्या शाळेमध्ये बँक मुलांची स्थापन करू शकतो. तर ही बचत बँकेचा उपक्रम देखील आपण या अंतर्गत आनंदाई शनिवारमध्ये घेऊ शकतो.
पुढे बघा बँक किंवा पोस्ट ऑफिसला भेटी. मित्रांनो, बँक आणि पोस्ट ऑफिसचे व्यवहार हे आर्थिक बाबींशी रिलेटेड असतात, पैशाशी रिलेटेड असतात. त्यामुळे त्यांच्या व्यवहारांची माहिती, त्यांच्या कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांना लहान वयातच होणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण एखाद्या शनिवारी बँकांना, पोस्ट ऑफिसला आपण भेट देऊन आपण हा उपक्रम जो आहे तो चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो. पुढे बघा दुकानदार, बाजार इत्यादी ठिकाणी भेटी. मित्रांनो, अजून जर विद्यार्थ्यांना वित्तीय व्यवस्थापन म्हणजे काही चांगल्या प्रकारे शिकवायचं असेल तर विविध दुकानदारांना भेटी देणे किंवा बाजारामध्ये घेऊन जाणे, बाजारामध्ये खरेदी विक्रीचे जे व्यवहार चालतात ते कशा पद्धतीने चालतात, सुट्टे पैसे कसे दिले जातात, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना तिथे अनुभवायला मिळू शकतात. त्यामुळं एखाद्या शनिवारी आपण दुकानदाराला भेटी देणे किंवा बाजारामध्ये घेऊन जाणे हे उपक्रम आपण या ठिकाणी घेऊ शकतो. त्याचबरोबर शाळेमध्ये प्रत्यक्ष बाजार किंवा खाऊ गल्लीसारखे उपक्रम आयोजित करणे. मित्रांनो, आनंदाई शनिवार अंतर्गत एखाद्या शनिवारी आपण शाळेमध्ये बाजार भरवू शकतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपण रानभाज्या, पालेभाज्या असतात भरपूर प्रमाणात, त्याची विक्री आणि त्याची ओळख याविषयीचा बाजार आपण या ठिकाणी भरवू शकतो. किंवा खाऊ गल्लीचा उपक्रम देखील आयोजित करू शकतो, ज्याच्यामध्ये विद्यार्थी घराकडूनच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून घेऊन येतील आणि ते विक्रीला ठेवतील आणि मग ते पालक असतील आपले किंवा ग्रामस्थ ते मुलांकडून खरेदी करतील. तर त्या माध्यमातून देखील मुलांना जे आर्थिक व्यवहार आहेत त्याच्याबद्दलची जाणीव होऊ शकते. त्यामुळं दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन अंतर्गत आपण आनंदाई शनिवारमध्ये हे विविध प्रकारचे उपक्रम आपण प्रत्येक शनिवारी घेऊ शकतो. चला आता याच्यानंतर पुढील उपक्रम बघूया. मित्रांनो, आनंदाई शनिवारमध्ये आपल्याला पुढील उपक्रम घ्यायचे आहेत ते स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना, म्हणजे थोडक्यात स्वतःच्या आरोग्याशी रिलेटेड. आता याच्या अंतर्गत आपण कोणते उपक्रम आनंदाई शनिवारमध्ये घेऊ शकतो बघा. तर याच्यामध्ये आरोग्यदायी सवयींची माहिती, आपण विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या आरोग्यदायी सवयींची माहिती देण्याचा उपक्रम घेऊ शकतो. पौष्टिक आहार माहिती अतिशय महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो, कारण हल्लीच्या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये थोडंसं पौष्टिक आहार बाजूला पडत चाललेला आहे. त्यामुळे पौष्टिक आहारांची माहिती जर आपण विद्यार्थ्यांना दिली किंवा पोषण आहार आपल्या शाळांमध्ये जो शिजवला जातो त्या एखाद्या शनिवारी आपण जर तिथे पौष्टिक आहार काहीतरी वेगळ्या प्रकारचा जर आहार मुलांना दिला आणि त्याची ओळख करून दिली तर तसाही आपण एखादा उपक्रम घेऊ शकतो. त्याचबरोबर आठवड्यातून एकदा मुलांची शाळा स्तरावर आरोग्य तपासणी. आपण दर शनिवारी आपण शाळेमध्ये तपासणी करत असतो. विद्यार्थ्यांची नखं असतील, त्याच्यानंतर दात असतील, कान असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासत असतो. तर ही जी आरोग्य तपासणी आहे ही आपण प्रत्येक शनिवारी घेऊ शकतो. पुढे बघा डॉक्टर किंवा आरोग्य सेविका यांचे मार्गदर्शन. आपल्या परिसरामधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर असतात किंवा एखाद्या खाजगी डॉक्टर असतील, आरोग्यसेविका असतील, यांना बोलवून आपण विद्यार्थ्यांना आरोग्याचं महत्त्व आणि पौष्टिक आहार या सगळ्या गोष्टींसंदर्भात मार्गदर्शन वर्ग या ठिकाणी आयोजित करू शकतो. त्याचबरोबर शाळेमध्ये जर किशोरवयीन मुलं मुली असतील तर त्यांच्यासाठी देखील मार्गदर्शन वर्ग आपण या आनंदाई शनिवार अंतर्गत आयोजित करू शकतो. त्याचबरोबर गुड टच आणि बॅड टच अतिशय महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो. त्यामुळं शाळेमध्ये आपण गुड टच, बॅड टच या विषयाचं मार्गदर्शन देखील मुलांना देण्याचा उपक्रम आयोजित करू शकतो. तर स्वतःच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठीच्या उपाययोजना या अंतर्गत हे विविध प्रकारचे उपक्रम आपण आनंदाई शनिवार अंतर्गत घेऊ शकतो. आता तुमच्याकडे काही वेगळे आयडियाज असतील, वेगळे उपक्रम असतील तर ते नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा. आता पुढचे उपक्रम बघूयात. यानंतर मित्रांनो, आनंदाई शनिवारमध्ये आपल्याला पुढील उपक्रम घ्यायचे आहे ते रस्ते सुरक्षेशी रिलेटेड. लहान वयातच जर मुलांना रस्ता सुरक्षेबद्दलची माहिती मिळाली, त्यांना त्यांची जबाबदारी कळली तर निश्चितच भविष्यामध्ये अपघात असतील किंवा ज्या वाईट घटना आहेत त्या होणार नाहीत. त्यामुळं रस्ता सुरक्षाशी रिलेटेड आपण कोणते कोणते उपक्रम आनंदाई शनिवारमध्ये घेऊ शकतो ते बघा. तर वाहतुकीच्या नियमांची माहिती देणे. वाहतुकीचे विविध नियम आहेत, त्या नियमांचे आपण व्हिडिओज दाखवून म्हणा किंवा फोटोज दाखवून किंवा तक्ते तयार करून या स्वरूपात आपण माहिती विद्यार्थ्यांना देऊ शकतो. किंवा शाळेतल्या शाळेमध्ये वाहतुकीच्या नियमांशी रिलेटेड आपण प्रात्यक्षिका आयोजित करू शकतो, मुलांचं सादरीकरण करून घेऊ शकतो. एखादा रॉंग साईडनं गाडी चालवत असेल, एखादा सरळ येत असेल, अपघात होत असेल, यासारख्या गोष्टी आपण प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून देखील मुलांना दाखवू शकतो. त्याचबरोबर सिग्नल यंत्रणेची माहिती. शहरांमध्ये जी सिग्नल यंत्रणा असते त्या सिग्नल यंत्रणेची माहिती देखील विद्यार्थ्यांना देण्याचा उपक्रम आपण एखाद्या शनिवारी घेऊ शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅफिक पोलिसांचं मार्गदर्शन. ट्रॅफिक पोलीस वाहतुकीच्या नियमांबाबत आणि एकंदरीत रस्ते सुरक्षेबाबत खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतात. त्यामुळं आपल्या परिसरातील ट्रॅफिक पोलिसांना एकदा आपण आमंत्रित करून आपल्या शाळेतील सर्व मुलांना रस्ते सुरक्षेच्या विषयी आपण या ठिकाणी मार्गदर्शन देण्याचा कार्यक्रम किंवा जो उपक्रम आहे तो घेऊ शकतो. तर रस्ता सुरक्षा या अंतर्गत आपण हे वेगवेगळे उपक्रम आपल्या शाळेमध्ये आनंदाई शनिवार अंतर्गत शनिवारी राबवू शकतो. तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा. चला आता आपण पुढचे उपक्रम बघूयात.
मित्रांनो, आता पुढील उपक्रम आहे ते म्हणजे समस्या निराकरणाची तंत्रे. खूप अतिशय महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि त्या भविष्यातल्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर विद्यार्थ्यांना समस्या निराकरणाची तंत्रे आत्मसात असली पाहिजेत. त्यामुळे या अंतर्गत आपण विविध उपक्रम कोणकोणते आहेत ते आपण बघणारच आहोत. तर हे सगळे उपक्रम प्रत्येक शनिवारी एक एक उपक्रम आपण निश्चितच घ्यायला हवा. तर समस्या निराकरणाच्या तंत्रामध्ये आपण कोणते उपक्रम घेऊ शकतो बघा. तर विविध प्रश्न किंवा समस्या सोडवायला देणे. साधे साधे प्रश्न असतील आपल्या दैनंदिन जीवनाशी रिलेटेड, मुलांच्या भावविश्वाशी रिलेटेड असे सोपे सोपे प्रश्न मुलांना सोडवायला देणे जेणेकरून त्यांच्या बुद्धीला चालना मिळेल. त्यानंतर विविध प्रकारची कोडी असतात मित्रांनो. तर विविध प्रकारची कोडी देखील आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना सोडवायला देण्याचा उपक्रम घेऊ शकतो. ज्याच्यामध्ये भाषिक कोडी असतात, गणिती कोडी असतात, विज्ञान कोडी असतात, म्हणजे वेगवेगळ्या विषयांशी रिलेटेड कोडी असतात ते आपण देऊ शकतो. त्याचबरोबर मेमरी गेम्स, विविध प्रकारचे मेमरी गेम्स असतात ते मेमरी गेम्स देखील आपण या ठिकाणी आयोजित करू शकतो. बोर्ड गेम्स म्हणजे चेस असेल, कॅरम असेल यासारख्या गेम्समध्ये सुद्धा आपल्याला खूप डोकं चालवावं लागतं, बरोबर ना. त्यामुळं हे देखील समस्या निराकरणाशी रिलेटेडच उपक्रम येतात. त्यामुळं अशा पद्धतीचे बोर्ड गेम्स आपण आपल्या शाळेमध्ये आयोजित करू शकतो. त्याचबरोबर ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळं तुम्हाला जर गुगलवर सर्च केला तर ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज टाकलं तर अनेक साऱ्या भरपूर ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळतील. तर या ॲक्टिव्हिटीजसुद्धा आपण या शनिवारच्या माध्यमातून घेऊ शकतो. त्यानंतर ब्लाइंड ड्रॉइंग ॲक्टिव्हिटी म्हणजे विद्यार्थ्यांनी डोळं बंद करणे आणि एखादी वस्तू, एखादं चित्र ड्रॉ करणे. मग तिथे सुद्धा त्याच्या बुद्धीचा कस लागणार आहे, कारण त्याचे डोळे बंद असणार आहेत आणि त्याला ते एखादं पिक्चर असेल किंवा एखादं जे काय असेल त्यात ड्रॉ करायचं आहे. तर ही देखील ॲक्टिव्हिटी आपण घेऊ शकतो. टिक-टॅक-टो ॲक्टिव्हिटी आहे, ज्याच्यामध्ये बघा बॉक्सेस असतात आणि आपण गुणिले आणि एक विद्यार्थी वर्तुळ करतो, अशी दोघांमध्ये खेळायचा गेम असतो. आणि जेव्हा एका लाईनमध्ये 3 क्रॉस येतात किंवा 3 गोल येतात तेव्हा तो जिंकतो. अशा पद्धतीचा जो उपक्रम आहे ते देखील गेम आपण मुलांना देऊ शकतो. नंतर सुडोकू देखील जी तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये पाहायला मिळतात, तर ती सुडोकूची जी उदाहरणं असतात किंवा कोडी असतात तीही आपण मुलांना सोडवायला देऊ शकतो. बिल्डिंग ब्लॉक्सचा उपक्रम, आपल्या गणितपेटीमध्ये बघा आपल्याला ब्लॉक्स मिळालेले आहेत छोटे छोटे. तर ब्लॉक्स जोडून विविध आकार तयार करता येतात. तर आपण ते आकार तयार करण्याचा देखील उपक्रम शाळेमध्ये घेऊ शकतो. मग रोबोट तयार करणे असेल किंवा झेंडा तयार करणे असेल, घर तयार करणे, बंदूक तयार करणे, अशा छोट्या छोट्या वस्तू, दैनंदिन जीवनातील वस्तू आहेत त्या आपण त्या ब्लॉक्सच्या माध्यमातून मुलांकडून तयार करू शकतो. तिथेही मित्रांनो त्याच्या बुद्धीचा नक्कीच कस लागणार आहे. त्याचबरोबर खजिना शोध खेळ. तर यात तिसरीला खजिना शोध नावाचा एक पाठ आहे. तर खजिना शोध, त्या पाठाशी रिलेटेड खजिना शोध खेळ देखील घेऊ शकतो. त्याच्यामध्येही एखाद्या ठराविक ठिकाणी आपण एक वस्तू लपवून ठेवायची किंवा आपल्याला तिथे आपला खजिना असतो आणि तो विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्लूच्या मदतीनं शोधायचा असतो. तर अशा प्रकारचा गेम देखील आपण एखाद्या शनिवारी आयोजित करू शकतो. तर समस्या निराकरणाची तंत्रे अंतर्गत हे विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपण प्रत्येक शनिवारी घ्यायचे आहेत. तुमच्याकडे काही वेगळ्या आयडियाज असतील या टॉपिकशी रिलेटेड, समस्या निराकरणा तंत्राशी रिलेटेड, तर ते नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा. आता पुढचे उपक्रम बघूया. मित्रांनो, पुढील उपक्रम आपल्याला आनंददायी शनिवारमध्ये घ्यायचे आहेत ते म्हणजे कृती व खेळ आधारित, यावर आधारित उपक्रम. मित्रांनो, आता आपल्या शाळेमध्ये कृती व खेळवर आधारित अनेक उपक्रम आपण घेत असतो, रेग्युलरली घेत असतो. तेच उपक्रम आपल्याला प्रत्येक शनिवारी घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये कशाचा समावेश होतो बघा. तर सांघिक खेळ, वैयक्तिक खेळ असतात. एखाद्या शनिवारी आपण मुलांचे सांघिक खेळ, कबड्डी, खो खो, क्रिकेट, लंगडी यासारखे खेळ घेऊ शकतो. किंवा वैयक्तिक खेळ असतात, धावणे, लाँग जंप असेल, हाय जंप असेल, हे देखील खेळ आपण आयोजित करू शकतो. त्याचबरोबर विविध मनोरंजक खेळ. मित्रांनो, मनोरंजक खेळामुळे मुलांचं भरपूर मनोरंजन होतं. मुलांना खूप म्हणजे मुलं खूप आनंदी राहतात. त्यामुळं प्रत्येक शनिवारी एक तरी मनोरंजक खेळ आपण घ्यायलाच हवा, जेणेकरून मुलं थोडीफार फ्रेश राहतील, आनंदी राहतील, मजा करतील. त्यामुळं प्रत्येक शनिवारी आपण मनोरंजक खेळ हा घ्यायलाच हवा. त्यानंतर बघा, मराठी, गणित, इंग्रजी पेटीवर आधारित विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज. आपल्या सर्व शाळांमध्ये सर्व प्रकारच्या पेट्या ह्या आहेतच. मराठी, गणित, इंग्रजी आहे. निपुण भारत अंतर्गत नुकतीच एक नवीन पेट्या मिळालेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये भरपूर साहित्य आहे. त्या साहित्याचा वापर करून आपण विविध ॲक्टिव्हिटीज घेऊ शकतो. तर या ॲक्टिव्हिटीजशी रिलेटेड म्हणजे या पेट्यांमधलं साहित्य घेऊन विविध प्रकारचे गेम्स किंवा ॲक्टिव्हिटीज कशा घ्यायच्या त्याच्यावर आधारित मी विविध प्रकारचे व्हिडिओज बनवलेले आहेत. तुम्हाला माझ्या चॅनलवर ते पाहायला मिळतील किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो मी, त्या प्लेलिस्टची. तिथेही ते वेगवेगळे व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये इंग्रजीचं साहित्य असेल, मराठी साहित्य असेल, गणितपेटीतलं साहित्य असेल, ते वापरून मी विविध प्रकारचे गेम्स ॲक्टिव्हिटी घेतलेले आहेत. त्याही तुम्हाला प्रत्येक शनिवारी घेता येतील. त्यानंतर बालगीते, बडबडगीते, विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या स्वरचित कविता, गायन असतील, ह्यासारख्या उपक्रम आपण घेऊ शकतो. मजेशीर गोष्टी सांगण्याचा उपक्रम आपण घेऊ शकतो. विज्ञानाचे सोपे सोपे प्रयोग आहेत, ते सोपे सोपे प्रयोग आपण या ठिकाणी
प्रत्येक शनिवारी एक एक प्रयोग आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर विविध प्रकारच्या भेंड्या असतील बघा, आपण घरी पण भेंड्या खेळतो. गाण्यांच्या भेंड्या, नावांच्या भेंड्या, शब्दांच्या भेंड्या, वस्तूंच्या नावांच्या भेंड्या, म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आपण भेंड्या या ठिकाणी शाळेमध्ये आयोजित करू शकतो. नाट्यकरण, एखाद्या विषयावर आपण नाट्यकरण मुलांकडून करून घेऊ शकतो. नाट्यकरण स्पर्धा घेऊ शकतो. एक पात्रीय अभिनय देखील आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. नृत्य, गायन, वादन याच्याशी रिलेटेड देखील वेगवेगळे उपक्रम आपण घेऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आनंदायी शनिवार अंतर्गत करायचे आहेत. त्यामुळे आता प्रत्येक शनिवारी काय काय घ्यायचं हे तुम्हाला नियोजन करावं लागणार आहे. पण मला असं वाटतं की मराठी, गणित, इंग्रजी पेटीवर आधारित ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या प्रत्येक शनिवारी आणि विविध मनोरंजक खेळ हे आपण प्रत्येक शनिवारी घ्यायलाच हवेत. कारण ते थोडंफार मजेदार तर आहेच, प्लस मुलांचा त्याच्यातून अभ्यासही चांगला होणार आहे. त्यामुळं या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण आनंदायी शनिवार अंतर्गत घेऊ शकतो. आता यानंतर पुढच्या उपक्रम बघूया. मित्रांनो, आता पुढचा अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे तो म्हणजे माइंडफुलनेसवर आधारित कृती आणि उपक्रम. तर आनंदायी शनिवारमध्ये प्रत्येक शनिवारी आपण या माइंडफुलनेसवर आधारित कृती आणि उपक्रम घेतलेच पाहिजेत. आता माइंडफुलनेस म्हणजे काय, तर पाठीमागं काय झालं किंवा भविष्यात काय होणार आहे या सगळ्या गोष्टींचा विचार न करता सध्या जे काही आपण करत आहोत, जे काही वर्तमानामध्ये चालू आहे त्या गोष्टींचा आनंद मिळवणे, म्हणजे मला जे काही करायला आवडतं त्या गोष्टीचा मी आनंद मिळवणे, मग बाकी कशाचाही विचार करायचा नाही. म्हणजे थोडक्यात काय, मनाला आनंदी ठेवणे, त्याला माइंडफुलनेस असं म्हणतात. आता याच्याशी रिलेटेड भरपूर ॲक्टिव्हिटीज आपण घेऊ शकतो. पण या ठिकाणी काही ॲक्टिव्हिटीज मी घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक शनिवारी तुम्ही याच्यातील एक एक ॲक्टिव्हिटी ही घ्यायलाच हवी. कारण विद्यार्थ्यांचं मन जर आनंदी असेल, मन निरोगी असेल तर शरीर पण निरोगी राहतं, विद्यार्थीही चांगला होतो. त्यामुळे माइंडफुलनेस खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर याच्यामध्ये बघा, पहिली ॲक्टिव्हिटी आहे फुल बॉडी स्कॅन ॲक्टिव्हिटी. खूप मजेदार ॲक्टिव्हिटी आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या बॉडीचं स्कॅन करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, आपण मुलांना गाईड करायचं आहे. मुलं डोळ्यावर हात ठेवायला सांगायचं. मग डोळे कसे लागतात, गरम लागतात काय, थंड लागत आहेत, मोठे आहेत का छोटे आहेत, नाकावर बोट ठेवायचं, ओठांना स्पर्श करायला लावायचं, कानांना करायला लावायचं. आपल्या शरीराचे जे सगळे अवयव आहेत त्या सगळ्या अवयवांना मुलांना प्रत्यक्ष त्यांच्या हाताने स्पर्श करून त्याचं स्कॅनिंग करायला लावायचं. म्हणजे थोडक्यात ते फील करायला लावायचं की कशा पद्धतीनं आहे. याच्यामुळं काय होतं, मुलांचं फुल कॉन्सन्ट्रेशन त्या कृतीकडे होतं आणि मुलांना खूप चांगला आनंद मिळतो. तर याच्याशी फुल बॉडी स्कॅन ॲक्टिव्हिटी टाकलं तर गुगलवर तुम्हाला या ॲक्टिव्हिटीबद्दल डिटेल्ड माहिती मिळेल. पुढे आहे ड्रॉइंग ॲक्टिव्हिटी. मुलांना जे काय आवडतं, जे काय आवडतं ते त्यांना करायला लावायचं, चित्र काढायला लावायचं. कुठलंही कसलंही चित्र काढू देत, त्यांना आवडतं ते चित्र काढायला लावायचं. कोणताही कलर त्याला द्यायला लावायचा. याच्यातून देखील मुलांच्या मनाला आनंद मिळू शकतो. माइंडफुल स्नॅक. आता बघा, सध्याच्या जीवनामध्ये आपण जेवताना सुद्धा बऱ्याचदा मोबाईल वापरतो, टी व्ही आपली चालू असते. त्यामुळं जेवणाचा जो खरा आनंद आहे, त्या जेवणामधला ज्या चवी आहेत, त्या जेवणामधले जे स्वाद आहेत हे आपण थोडंफार कुठेतरी न घेताच आपण समोर टी व्ही चालू असते, आपलं जेवण चालू असतो. तर माइंडफुल स्नॅक या ॲक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थ्यांना आपण त्याच्या आवडीची गोष्ट वर्गात खायला द्यायची. कॅडबरी असेल, चॉकलेट असेल, आईस्क्रीम असेल, जे काय असेल ते, आणि त्याचा आनंद घ्यायला सांगायचं. हळूहळू सावकाश त्या गोष्टीतलं म्हणजे जे काय आपण खाल्लेलं आहे त्याची चव असेल, त्याच्यामधलं त्याची काय म्हणतो त्याला, अरोमा म्हणतो असं होतं, म्हणजे त्याला ते फील करायला लावायचं आहे. म्हणजे त्याला तो आनंद मिळेल. तर माइंडफुल स्नॅक ही एक देखील ॲक्टिव्हिटी आपण घेऊ शकतो. पुढे आहे वॉकिंग मेडिटेशन किंवा नेचर वॉक. तर मित्रांनो, नेचर वॉक अतिशय मेडिटेशनच्या बाबतीत खूप चांगली ॲक्टिव्हिटी आहे. मन फ्रेश राहतं, आनंदी होतं. एखाद्या शनिवारी सकाळी लवकर आपण मुलांना नेचर वॉकसाठी घेऊन जाऊ शकतो. परिसरामध्ये जंगल असेल किंवा झाडेझुडपे असेल ते त्यांना ते दाखवणे, प्राण्यांचं पक्ष्यांचं निरीक्षण करणे, गावातील सकाळची जी एक वेगळ्या प्रकारची परिस्थिती असते, म्हणजे लोकांची तयारी चालू असते शेताकडे जाण्याची, कामावर जाण्याची, ह्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करत म्हणजे एक मस्त असं नेचर वॉक ते आपण या ठिकाणी घेऊ शकतो. त्यानंतर डीप ब्रीदिंग. आता डीप ब्रीदिंग म्हणजे खोलवर श्वास घेणे, थोडक्यात प्राणायाम आपण म्हणू शकतो. मुलांना एका ठिकाणी शांत बसायला लावायचं, डोळे मिटायला लावायचं आणि त्यांना खोलवर श्वास घ्यायला लावायचं, एकदम डीप ब्रीदिंग. शांतपणे एक 5 मिनटं अशी ॲक्टिव्हिटी करायची, त्याच्यामुळेही मन थोडं फ्रेश होतं. पुढे आहे फील द बीट. फील द बीट म्हणजे याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे, मुलांना अगोदर त्यांच्या आवडीची गोष्ट करायला लावायची, जम्प करायला लावायची, डान्स करायला लावायचं, म्हणजे थोडंफार मुलांना दमवायचं आणि त्याच्यानंतर शांत बसायला सांगायचं एका ठिकाणी आणि आपला हात आपल्या हृदयावर ठेवायला लावायचा आणि हृदयाचे जे ठोके निश्चितच वाढलेले असणार कारण मुलं दमलेली असणार, ते ठोके फील करायचा प्रयत्न, शांत बसवायचं एकदम आवाज न करता आणि ते जे हृदयाचे ठोके आहेत ते फील करायला सांगायचं. फुल कॉन्सन्ट्रेशन त्या हृदयाकडे करायला सांगायचं. त्याच्यामुळेही आपल्या विद्यार्थ्यांना मनाला समाधान मिळू शकतं. तर ही देखील एक मस्त ॲक्टिव्हिटी आहे. पुढे आहे माइंडफुल लिसनिंग.
तर इथंही मुलांना चांगल्या गोष्टी आहेत त्या ऐकवायच्या, चांगलं म्युझिक असेल, चांगल्या स्टोरीज असेल, एखादं चांगलं भाषण असेल तर जे थोडंसं मुलांना फील होईल अशा गोष्टी ऐकवायच्या, मुलांना डोळे बंद करायला लावायचे आणि ते शांतपणे ऐकायला लावायचे. तर ही देखील एक ॲक्टिव्हिटी आहे. पुढे आहे माइंडफुल ग्रॅटिट्यूड एक्सरसाइज. तर याच्यामध्ये विद्यार्थ्यानं त्याच्या आयुष्यामध्ये घडलेल्या चांगल्या गोष्टी फक्त लिहायला सांगायचं किंवा ते आठवायला सांगायचं. जे काही चांगलं आहे ते, किंवा ज्याने त्याला मदत केली असेल किंवा त्याने कोणाला मदत केली असेल, त्याला विद्यार्थ्याला कोणी शाबासकी दिली असेल, चांगलं म्हटलं असेल, त्यांच्या घरामध्ये एखादी चांगली गोष्ट घडली असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी जे काही चांगलं आहे ते फक्त आठवायला सांगायचं, लिहायला सांगायचं. त्याच्यामुळे थोडं काय होतं, मन फ्रेश राहतं, पॉझिटिव्ह जो दृष्टिकोन आहे तो निर्माण व्हायला मदत होते. त्यानंतर निसर्गातील गोष्टी, रेन असतील, क्लाउड्स असतील, स्काय, रिव्हर यांचं देखील निरीक्षण करायला लावायचं. कधीतरी आपण एखाद्या शनिवारी आकाशातल्या ढगांचं निरीक्षण करायला लावायचं, शांत बसून त्यांचे आकार बघायला लावायचे, ते इकडून तिकडे कसे जात आहेत, किंवा पाऊस कसा पडतोय, पावसाचा आवाज कसा आहे, पाऊस पडत असताना काय बदल झालेले आहेत, हे देखील या गोष्टींमुळे देखील मनाला खूप समाधान मिळतं. त्यामुळं हे देखील आपण या ठिकाणी माइंडफुलनेस अंतर्गत आपण उपक्रम घेऊ शकतो. तर मित्रांनो, खूप अतिशय महत्त्वाचा विषय आहे माइंडफुलनेस. त्यामुळं प्रत्येक शनिवारी एक तरी उपक्रम आपण या माइंडफुलनेस अंतर्गत आनंदायी शनिवारमध्ये घ्यायलाच हवा. आता यानंतर पुढचे उपक्रम बघूया. मित्रांनो, आता पुढील उपक्रम आहे नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य. आता नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्यामध्ये कोणते उपक्रम आहेत बघा. मग आधी याची थोडक्यात माहिती बघा. तर नातेसंबंध हाताळणे म्हणजे काय, विद्यार्थी शिक्षक यांच्यातलं जे बॉन्डिंग आहे ते दृढ झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. विद्यार्थ्यांनी त्यांचे कुटुंबातील व्यक्तींचं जे बॉन्डिंग आहे ते चांगलं झालं पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्याला नातेसंबंध हाताळता आले पाहिजेत. मग याच्यासाठी काही पेअर आणि ग्रुप ॲक्टिव्हिटीज आपण घेऊ शकतोय. मग ते गेम्स असतील किंवा एखादं काम दिलेलं असेल तर ते आपण घेऊ शकतो. पेअरमध्ये घेतल्यानंतर त्या दोघांमध्ये एक चांगलं बॉन्डिंग तयार होईल. ग्रुपमध्ये घेतलं तर ग्रुपमधल्या लोकांचं एक बॉन्डिंग तयार होतं. तर ह्या ॲक्टिव्हिटीज घेऊ शकतो. स्पायडर वेब ॲक्टिव्हिटी एक महत्त्वाची आणि खूप मजेदार आणि चांगली उपयुक्त ॲक्टिव्हिटी आहे, ज्याच्यामध्ये एक धाग्याचं बंडल घ्यायचं, एका विद्यार्थ्याकडे द्यायचं, त्याचं एक टोक पकडायला लावायचं आणि त्याला सांगायला लावायचं की तुला जी गोष्ट करता येते किंवा तुला जे काय आवडतं किंवा तुझ्याबद्दल एखादी माहिती ती आपण बोलायची. मग तो म्हणेल की हा मला क्रिकेट आवडतो. मग समोरच्या गोलाकार बसलेल्या मुलांमधून ज्याला कोणाला क्रिकेट आवडत असेल तोही म्हणेल हां मलाही क्रिकेट आवडतो. मग त्यानं काय करायचं आहे, आपला धागा आपल्याकडे पकडायचा आहे आणि ते बंडल आहे ते जे काय गोलाकार असेल ते त्यात समोरच्या मुलाकडे टाकायचं. मग समोरच्या मुलानं त्यानं त्याच्याबद्दलची माहिती सांगायची की तो म्हटला हां मला पिवळा रंग खूप आवडतो. मग पिवळा रंग आवडणारे अजून कोण मुलं असतील तर मग त्या मुलानं त्या धाग्याचं टोक पकडायचं आणि ते बंडल दुसऱ्याला टाकायचं. असं करत 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 तो धागा प्रत्येक मुलाच्या हातात जाईल आणि अशा पद्धतीने एक स्पायडर वेब तयार होईल. तर ही देखील एक खूप चांगली ॲक्टिव्हिटी आहे. आता याचा फायदा कसा होईल की मुलांना कळेल की बघा मला आणि माझ्या समोरच्या मुलांमध्ये एक साम्य आहे की आम्हाला क्रिकेट आवडतो किंवा आम्हाला हे आवडतं किंवा आम्हाला ते आवडतं. म्हणजे ते त्यामुळं त्यांचं बॉन्डिंग तयार व्हायला चांगली गोष्ट, म्हणजे बॉन्डिंग तयार व्हायला एक खूप मदत होते. पुढे आहे 2 ट्रुथ्स अँड 1 लाय. विद्यार्थ्यांना काय करायचं, मुलांना समोर यायला सांगायचं आणि विद्यार्थ्यांना आपल्या जीवनाशी रिलेटेड 2 खऱ्या गोष्टी आणि एक खोटी गोष्ट सांगायची. मुलं काहीही सांगू शकतात. तर आणि सांगितल्यानंतर समोरच्या विद्यार्थ्यांना आपण सांगायचं शिक्षकांनी की चला बाबा ह्याने 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच्यातल्या 2 खऱ्या आहेत आणि एक खोटी गोष्ट आहे, त्या ओळखा हे सांगायचं. याच्यामुळं काय होतं की उरलेली सगळी मुलं त्या विद्यार्थ्याने ज्या काही त्याच्या आयुष्यातील 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टीवर विचार करतील, मुलाचं निरीक्षण करतील किंवा तो मुलगा इतके दिवस त्यांच्यासोबत होता, मग ह्या 3 गोष्टींमध्ये कुठल्या गोष्टी खऱ्या असतील, कुठली वाईट गोष्ट असेल किंवा चुकीची गोष्ट असेल ते थोडंफार काय होईल म्हणजे इंटरॅक्ट होतील एकमेकांशी मुलं. त्यामुळं ही देखील रिलेशन किंवा नातेसंबंध हाताळण्यासाठी खूप चांगली ॲक्टिव्हिटी आहे. पुढं आहे हे मी टू. तर याच्यामध्ये काय करायचं आहे की शिक्षकांनी एखादी गोष्ट बोर्डवर लिहायची आहे किंवा एखादं चार्टवर लिहायची आहे आणि ते दाखवायचे आहे. म्हणजे सपोज आता आपण म्हटलं की चला घारे डोळे असलेले विद्यार्थी, मग जे कोण विद्यार्थी असतील ते 2 विद्यार्थी हात वरती करतील, 3 असतील तर 3. मग त्याच्यामध्ये काय होतं की त्या मुलांमध्ये एक बॉन्डिंग होतं, अरे हां आमच्यामध्ये एक समानता आहे, आमच्यामध्ये एक साम्य आहे आणि की आमचे तिघांचे डोळेही घारे आहेत. त्यामुळे काय होतं की या मुलांमध्ये एक प्रकारचं ते बॉन्डिंग किंवा एक पॉझिटिव्ह ज्याला फिलिंग म्हणतो अशी ती निर्माण होते. तर ही देखील एक चांगली ॲक्टिव्हिटी आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर आजी आजोबा दिवस आपल्या शाळांमध्ये आपण गेल्या वर्षी साजरा केला होता. तशाच पद्धतीने आईवडिलांनाही आपण एखाद दिवशी शाळेमध्ये बोलवून, भाऊ बहीण असतील, अपंग व्यक्ती असतील यांनाही बोलवून एखादा छोटा कार्यक्रम आपण आयोजित करू शकतो शनिवारी, जेणेकरून जे रिलेशन आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतं किंवा दृढ होऊ शकतं. चला तर नातेसंबंध हाताळण्याच्या कौशल्यामध्ये आपण हे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज किंवा उपक्रम या ठिकाणी घेऊ शकतो. आता आपण पुढचे उपक्रम बघूया.
यानंतर मित्रांनो, आनंदायी शनिवारमध्ये आपण विविध ठिकाणी क्षेत्रभेटी आयोजित करू शकतो. प्रत्येक शनिवारी काही शक्य नाही, पण आपण महिन्यातून 2 वेळा एक क्षेत्रभेट घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये धार्मिक ठिकाणे असतील, किल्ले असतील, नद्या असतील, समुद्रकिनारा असेल, ग्रामपंचायत असेल, ST डेपो असेल, विविध कार्यालय असतील, या वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला परिसरामध्ये ज्या काही गोष्टी असतील त्या ठिकाणी तुम्ही क्षेत्रभेटी आयोजित करू शकता. क्षेत्रभेटीमुळे काय होतं की एक वेगळा उपक्रम होतो, मुलांना त्या ज्या ठिकाणी आपण भेट दिलेली आहे तिथली माहिती कळते, त्यांची ओळख होते. त्यामुळं क्षेत्रभेट हा एक उपक्रम आपण आनंदायी शनिवार अंतर्गत आयोजित करू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, आनंदायी शनिवारमध्ये आपण कला कार्यानुभवाशी रिलेटेड विविध प्रात्यक्षिके घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये गायन, वादन, नृत्य प्रात्यक्षिके असतील किंवा कलाकारांचं मार्गदर्शन, मुलाखती असतील. म्हणजे तुमच्या गावामध्ये एखादा डान्सर असेल, एखादा गायक असेल किंवा एखादा चांगला वाजवणारा असेल, तर त्यांना बोलवून आपण त्यांचं मार्गदर्शन मुलांना आयोजित करून देऊ शकतो. त्याचबरोबर कागदकाम, मातकाम, चित्रकला, शिल्पकाम, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, करवंटीच्या वस्तू तयार करणे, हे उदाहरण दाखल आहे. तर कार्यानुभवाशी रिलेटेड विविध प्रकारच्या गोष्टी आपण घेऊ शकतो. एखाद्या शनिवारी आपण कागदकाम घेऊ शकतो, एखाद्या शनिवारी मातकाम घेऊ शकतो, एखाद्या शनिवारी आपण शिल्पकाम घेऊ शकतो, एखाद्या शनिवारी नृत्याशी रिलेटेड, एखाद्या शनिवारी चित्रकला, कधीतरी गायन, असं प्रत्येक शनिवारी आपण एक एक घटक घेऊन त्याच्याशी रिलेटेड विविध उपक्रम आपण या ठिकाणी आनंदायी शनिवारमध्ये आयोजित करू शकतो. आता यानंतर पुढचे उपक्रम बघूया. मित्रांनो, आनंदायी शनिवारमध्ये आपण 21व्या शतकातील कौशल्य शिकवण्यासंदर्भात देखील उपक्रम आयोजित करू शकतो. तर चिकित्सक विचार करणे, सहकार्य भावना, सहकार्य वृत्ती, सर्जनशीलता, समस्या निराकरण, डिजिटल साक्षरता कौशल्ये, ही सगळी कौशल्ये 21व्या शतकातील कौशल्यांना मानलं जातं. आणि आपल्याला निपुण भारत अंतर्गत सुद्धा आपल्याला ही 21व्या शतकातील कौशल्य विद्यार्थ्यांच्या अंगी रुजवायचे आहेत. त्यामुळं याच्याशी रिलेटेड वेगवेगळे उपक्रम आपण या आनंदायी शनिवार अंतर्गत घेऊ शकतो. चिकित्सक विचारमध्ये आपण मुलांना विविध प्रकारच्या समस्या देऊ शकतो. समस्या निराकरण आणि चिकित्सक विचार ते थोडंफार एकमेकांशी रिलेटेड आहे आणि तो एक वेगळा घटक आपण बघितलेलाच आहे. सहकार्यामध्ये आपण मुलांना ग्रुप ॲक्टिव्हिटीज वगैरे देऊ शकतो. सर्जनशीलतामध्ये आपण मुलांना परिसरातील गोष्टींचं निरीक्षण करायला लावून किंवा एखादी नवीन गोष्ट तयार करणे, काहीतरी टाकाऊपासून टिकाऊ, हे सगळे गोष्टी सर्जनशीलतेशी रिलेटेड आहेत, हे घेऊ शकतो. डिजिटल साक्षरतामध्ये मुलांना आपण संगणकाविषयीचं ज्ञान देऊ शकतो. मोबाईलबद्दलची ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल आपण माहिती देऊ शकतो किंवा AI संदर्भात आपण मोबाईलवरून माहिती देऊ शकतो. भविष्यातलं जे भविष्य असणार आहे ते AI वरच असणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्यामुळं त्याच्याशी रिलेटेड आपण जर आतापासूनच मुलांना ओळख करून दिली तर तेही मुलांच्या दृष्टीनं फायदेशीर होईल. त्याचबरोबर कोडिंगसारखा जो विषय आहे, स्क्रॅच कोडिंग, ज्याच्यामध्ये ब्लॉक्स कोडिंग केले जातात, तेही आपण या ठिकाणी या अंतर्गत विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. तर 21व्या शतकातील कौशल्याशी रिलेटेड अजून काही उपक्रम तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा. आता यानंतर आनंदायी शनिवारचे पुढचे उपक्रम बघूयात. तर मित्रांनो, आनंदायी शनिवारमध्ये आपण शेती आणि शेतकरी यांच्याशी संबंधित देखील वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज उपक्रम घेऊ शकतो. मित्रांनो, शेती खूप महत्त्वाची आहे आणि शेतकरीही खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळं त्या गोष्टींची विद्यार्थ्याला जाणीव, माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं आपण एखाद्या शनिवारी हे विविध उपक्रम घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये शेतातील विविध कामांची ओळख, म्हणजे जसं पेरणी असेल, नांगरणी असेल, कापणी असेल, मळणी असेल, म्हणजे ज्यावेळी ते काम चालू असेल त्यावेळी आपण मुलांना शेतात घेऊन जाऊन त्या कामाची ओळख करून देऊ शकतो. शेतातील जे हत्यारं, अवजार असतात त्यांची ओळख देखील आपण मुलांना करून देऊ शकतो. त्याचबरोबर शेतकऱ्याची मुलाखत घेऊन शेतकऱ्याचं जीवन कसं आहे, शेती कशा पद्धतीनं केली जाते, कोणत्या अडीअडचणी आहेत, कोणत्या समस्या त्यांना फेस कराव्या लागतात, या सगळ्या गोष्टींची जाणीव आपण विद्यार्थ्यांना करून देऊ शकतो. त्याचबरोबर परिसरामध्ये ज्या विविध प्रकारच्या शेती केल्या जातात त्या शेतींना आपण भेट देऊ शकतो. म्हणजे एखाद्यानं फुलांची शेती केलेली असेल, एखाद्यानं फळांची शेती असेल, आंब्याची बाग असेल एखाद्याची, किंवा संत्रीचा एखादं हे असेल, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या शेती असतात, तर त्या ठिकाणी आपण मुलांना घेऊन जाऊन त्याच्या संदर्भात माहिती देऊ शकतो. त्यानंतर परसबाग निर्मिती आपण आपल्या शाळेमध्ये करायचीच आहे आणि दर शनिवारी याच्याशी रिलेटेड त्या परसबागेमध्ये काम करणं असेल, झाडांची काळजी घेणं असेल, हे आपण इथं करू शकतो. गांडूळ खत प्रकल्प, कंपोस्ट खत प्रकल्प म्हणून आपण ज्याला म्हणतो, तर हा देखील आपण आपल्या शाळेमध्ये आनंदायी शनिवार अंतर्गत घेऊ शकतो. तर आनंदायी शनिवारमध्ये आपण शेती आणि शेतकऱ्याशी रिलेटेड विविध उपक्रम या ठिकाणी आयोजित करू शकतो. आता पुढचे उपक्रम बघूयात. यानंतर मित्रांनो, आनंदायी शनिवारमध्ये आपण संगणक ओळख देखील घेऊ शकतो. संगणकाचे बेसिकपासून आपण प्रत्येक शनिवारी एक अर्धा तास मुलांना संगणक शिकवू शकतो. जर तुमच्या शाळेमध्ये संगणक अवेलेबल असेल, संगणक लॅब असेल, तर हा उपक्रम आपण निश्चितच घेऊ शकतो. लेझिम डंबेल्स प्रकार, मनोरे, हे देखील आपण या ठिकाणी शनिवारचं घेऊ शकतो. परिसरातील व्यावसायिकांना भेटी, आपल्या परिसरामध्ये जे विविध प्रकारचे व्यावसायिक असतात, मच्छीमार, मेकॅनिक, सायकल दुरुस्ती करणारे, सुतार, लोहार, गणपती शाळामध्ये गणपती बनवणारे कारागीर असतील, तर या सर्व ठिकाणी आपण भेटी देऊन त्यांच्या कामाची ओळख विद्यार्थ्यांना करून देऊ शकतो. तर हे देखील उपक्रम आपण या आनंदायी शनिवार अंतर्गत घेऊ शकतो.
मित्रांनो, आनंददायी शनिवारमध्ये आपण थोरांचं मार्गदर्शन हा देखील उपक्रम आपण घेऊ शकतो. आपल्या परिसरातील गावातील लेखक, कवी, कलाकार, खेळाडू, शाळेचे माजी विद्यार्थी ज्यांनी खूप चांगलं यश मिळवलेलं आहे, उद्योजक असतील, विविध अधिकारी असतील किंवा कोणत्याही क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती असतील, त्यांना आपण शाळेमध्ये आमंत्रित करून त्यांचं लाईफ कसं होतं, त्यांचं प्राथमिक शिक्षण कसं झालं, त्यांनी नोकरीची सुरुवात कशी केली, त्यांनी कोणत्या प्रकारचं कष्ट घेतलेलं आहे किंवा त्यांना कोणत्या गोष्टी फेस कराव्या लागल्या आहेत, मग त्यावर त्यांनी मात करून ते यशस्वी कसे झाले, या त्यांच्या ज्या स्टोरीज असतात, या यशस्वी लोकांच्या ज्या स्टोरीज असतात त्या मुलांना खूप प्रेरणा देतात. त्यामुळं अशा लोकांना बोलवून आपण मुलांशी त्यांचं इंटरॅक्शन घडवून आणू शकतो, जेणेकरून मुलांना लहान वयातच त्यांच्यापासून प्रेरणा मिळेल आणि भविष्यात आपल्यातीलच विद्यार्थ्यांमधील एखादा लेखक, कवी, कलाकार, मोठा उद्योजक, नेता, पुढारी किंवा एखादा चांगला अधिकारी बनू शकतो. त्यामुळं अशा थोर व्यक्तींचं मार्गदर्शनाचा कार्यक्रम देखील आपण या आनंददायी शनिवार अंतर्गत आयोजित करू शकतो. मित्रांनो, आनंददायी शनिवारमध्ये आपण विविध प्रकारच्या सहशालेय स्पर्धा आणि बौद्धिक स्पर्धांचं आयोजनसुद्धा आपण करू शकतो, ज्याच्यामध्ये रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा आल्या. बौद्धिक स्पर्धामध्ये वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, ज्ञानी मी होणार स्पर्धा, पाढेपाठांतर, इंग्रजी स्पेलिंग पाठांतर यासारख्या बौद्धिक स्पर्धा, म्हणजे थोडक्यात ज्या सहशालेय स्पर्धा आपण वर्षभर शाळांमध्ये तर घेतच असतोच, पण प्रत्येक शनिवारी असं नाही म्हणणार मी, पण महिन्यातून एका शनिवारी आपण अशा प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करू शकतो. चला तर त्याच्यानंतर पुढचे उपक्रम बघूया. आनंददायी शनिवार अंतर्गत संस्कृतीची ओळख करून देणारे उपक्रम देखील आपण या ठिकाणी आयोजित करू शकतो, ज्याच्यामध्ये संस्कृतीशी निगडीत जे काही सण आहेत आपले, त्या सणांचं महत्त्व सांगणे किंवा ते सण उत्सव साजरे करणे असतील, भजन, फुगडी, स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम, काही ठिकाणी स्थानिक काही कार्यक्रम होत असतात, तर अशा कार्यक्रमांना भेटी देणे असेल किंवा सण महोत्सव जे उत्सव होत असतात. आता उदाहरणार्थ कोकणामध्ये गणपतीचा सण मोठ्याने साजरा केला जातो किंवा आपला होळीचा जो सण असतो तो देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मग अशा ठिकाणची ओळख करून देणे असेल तर म्हणजे थोडक्यात संस्कृतीशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत ती थोडक्यात मुलांना त्याची ओळख करून देणे, हे देखील आपण या ठिकाणी आनंददायी शनिवारमध्ये घेऊ शकतो. त्याचबरोबर वर्ग सजावट, वर्ग स्वच्छता, फलकलेखनचं मार्गदर्शन असेल तर हे देखील आपण एखाद्या शनिवारी घेऊ शकतो. आपल्या वर्गाची स्वच्छता करणे असेल, वर्ग सजावट करणं असेल किंवा फलकलेखनचं मार्गदर्शन मुलांना करणं असेल, हे आपण या ठिकाणी घेऊ शकतो. त्याचबरोबर वर्षात सहल, पावसाळ्यामध्ये पाऊस कमी झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये वगैरे जेव्हा थोडाफार पाऊस कमी होतो, तर अशा वेळी आपण एखादी वर्षात सहल आपल्या परिसरामध्ये आयोजित करू शकतो. त्याचाही मुलांना खूप चांगला फायदा होतो. तर हे देखील उपक्रम आपण आनंददायी शनिवार अंतर्गत घेऊ शकतो. मित्रांनो, आनंददायी शनिवारमध्ये इंग्रजी विषयाचे देखील उपक्रम आपण घेऊ शकतो आणि मी मुद्दामून याचा इथं समावेश केलेला आहे, कारण इंग्रजी खूप महत्त्वाची भाषा आहे. मुलांना लहानपणापासूनच त्याची ओळख होणं गरजेचं आहे. त्यामुळं इंग्रजीशी रिलेटेड आपण विविध उपक्रम या आनंददायी शनिवारमध्ये आपण घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये इंग्लिश स्पीकिंग असेल. प्रत्येक शनिवारी आपण एक डायलॉग मुलांकडून सराव करून घेणे, त्या प्रात्यक्षिक सादर करून घेणे किंवा इंग्रजी वाचन लेखन असेल, इंग्रजी स्वरांचे, इंग्रजी अक्षरांचे कसे उच्चार होतात, ते का केले जातात, त्यांची ओळख करून देणे, रायमिंग वर्ड्स असतील त्याच्यातून मुलांचं वाचन सुधारणे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण घेऊ शकतो. इंग्रजीतून परिपाठ सादर करणे असेल, इंग्रजी भाषेचे विविध प्रकारचे ॲक्टिव्हिटीज आणि खेळ आहेत ते खेळ देखील घेणे, इंग्रजी व्याकरण टप्प्याटप्प्याने प्रत्येक शनिवारी थोडं व्याकरण मुलांना शिकवणे, इंग्रजी स्पेलिंग तयार करण्यासंदर्भात मुलांना काही ट्रिक्स वगैरे शिकवणे, तर या सगळ्या गोष्टी आपण इंग्रजीशी रिलेटेड आपण या आनंददायी शनिवार अंतर्गत घेऊ शकतो. यानंतर मित्रांनो, आनंददायी शनिवारमध्ये आपण वाचनाशी रिलेटेड उपक्रम देखील घ्यायचा आहे आणि मला तर असं वाटतं की प्रत्येक शनिवारी आपण 15 मिनिटे वाचनाशी असा उपक्रम घ्यायलाच हवा. मुलांना 15 मिनिटे एका जागी बसून आपल्या शाळेमध्ये जी विविध प्रकारची गोष्टींची पुस्तकं आहेत ती मुलांना जे आवडतील ती पुस्तके देऊन आपण त्यांचं वाचन त्या ठिकाणी मुलांकडून करून घेऊ शकतो. आणि एवढंच न करता त्या पुस्तकावर चर्चा करणे, मुलांनी त्या पुस्तकाबद्दलचा सारांश सांगणे किंवा त्या पुस्तकात कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, काय आहे, कोणती पात्र आहेत, मग काय झालं, थोडक्यात माहिती देणे. याच्यामुळं काय होते की मुलांचं वाचन कितपत झालं आहे हे देखील आपल्याला समजतं. त्यामुळं प्रत्येक शनिवारी आपण वाचनाशी रिलेटेड एखादा उपक्रम आपल्या शाळेमध्ये घ्यायचाच आहे. आता याच्यानंतर आनंददायी शनिवारचे पुढचे उपक्रम बघूया. तर मित्रांनो, आनंददायी शनिवारमध्ये आपण पर्यावरण विषयक उपक्रमांचा देखील समावेश करू शकतो, ज्याच्यामध्ये परिसरातील वृक्षांची ओळख. एखाद्या शनिवारी आपण परिसरातील वृक्षांना भेटी देऊन त्या वृक्षांची ओळख मुलांना करू शकतो. पर्यावरणासाठी ते वृक्ष कसा हातभार लावतात हे आपण मुलांना समजावून सांगू शकतो. औषधी वनस्पती असतील तर त्यांची देखील ओळख आपण या ठिकाणी घेऊ शकतो. नर्सरीला भेट देऊन तिथे कोणते कोणते झाडं आहेत किंवा त्या झाडांचं रोपं कशी तयार केली जातात, कलम कसं बांधलं जातं, या सगळ्या गोष्टींची ओळख मुलांना करून देऊ शकतो. प्राणी
संग्रहालय जर आपल्या जवळपास कुठे असेल तर आपण त्या ठिकाणी मुलांना घेऊन जाऊ शकतो. वृक्षदिंडी काढणे असेल, जलदिंडी काढणे असेल, पाणी बचत किंवा पाण्याच्या काटकसर करणे त्याच्याशी रिलेटेड उपक्रम असेल हे आपण घेऊ शकतो. प्राणी पक्ष्यांचं निरीक्षण करण्याचा देखील आपण उपक्रम घेऊ शकतो. म्हणजे पर्यावरणाची ओळख व्हावी म्हणून आपण वेगवेगळे उपक्रम या आनंददायी शनिवार अंतर्गत राबवू शकतो. आता कोणते जर वेगळे उपक्रम तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा. आणि आता शेवटी मित्रांनो, या आनंददायी शनिवारमध्ये आपण एक 2 शनिवार धरून हस्तलिखित निर्मितीचा उपक्रम घेऊ शकतो. मुलांनी त्यांनी लिहिलेल्या गोष्टी असतील, त्यांनी केलेल्या कविता असतील किंवा संग्रहित केलेल्या गोष्टी, संग्रहित केलेली माहिती असेल, सामान्य ज्ञान असेल किंवा इतर खेळाची माहिती असेल, कुठलीही माहिती, मुलांनी काढलेली चित्र असतील, मुलांनी बनवलेल्या कलाकृती असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपण 2 शनिवार, एका शनिवार तर होणार नाही सर्व काही, पण 2 शनिवार आपण या हस्तलिखितासाठी देऊन आपण एक सुंदर असं आपल्या शाळेचं हस्तलिखित बनवण्याचा उपक्रम या ठिकाणी निश्चितच घेऊ शकतो. त्यामुळं मला असं वाटतं की साधारणतः दिवाळीनंतर डिसेंबर-जानेवारीमध्ये हा उपक्रम घ्यायला काय हरकत नाही. 2 शनिवारी आपण मुलांना सूचना देऊन आपण तो उपक्रम त्यांच्याकडून करून घेऊ शकतो. त्यानंतर रोबोटिक लॅब बऱ्याचशा शाळांमध्ये आहे, त्याच्याशी रिलेटेड उपक्रम देखील ते आपण घेता येतील या आनंददायी शनिवारमध्ये. आणि तुमच्या आजूबाजूला किंवा केंद्रामध्ये जर अशी एखादी शाळा असेल तर एखाद दिवशी आपण तिथे मुलांना घेऊन जाऊन तिथे त्याचं प्रात्यक्षिक मुलांना दाखवू शकतो. आणि शेवटी मुलांशी मनमोकळ्या गप्पा हा एक खूप चांगला उपक्रम आहे मुलांच्या भावविश्वाशी जोडण्याचा. त्यामुळे एखाद्या शनिवारी आपण एका निवांत जागी मुलांना घेऊन जायचं, एखाद्या झाडाखाली असेल किंवा एखाद्या नदी किनारे असेल, म्हणजे तिथं शाळेच्या आजूबाजूलाच सुरक्षितता लक्षात घेऊन जायचं, निवांत गोलाकार बसायचं आणि तिथे मुलांशी गप्पा मारायच्या, त्यांच्याशी रिलेटेड म्हणजे त्यांच्या जीवनाशी रिलेटेड जे काही विषय असतील, कुठलेही विषय असतील, काही खेळाचे विषय असतील, कार्टून्सचे विषय असतील, खाण्याचे विषय असतील, जे मुलांना आवडतात ते अशा गोष्टींवर मुलांशी चर्चा करायची. याच्यामुळं काय होतं की मुलांच्यात आणि आपल्यामध्ये एक प्रकारचं रिलेशन तयार होतं, मुलांच्या विविध गोष्टी आपल्याला समजतात. त्यामुळं आणि मुलांनाही जरा बरं वाटतं की चला बाबा आज आपले सर माझ्याबद्दल जाणून घेत आहेत. त्यामुळं मुलांशी मनमोकळ्या गप्पा आपण या ठिकाणी आनंददायी शनिवार अंतर्गत घेऊ शकतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे सगळे उपक्रम या ठिकाणी मी तुम्हाला दिलेले आहेत. आता कोणते उपक्रम घ्यायचे, कोणते उपक्रम नाही घ्यायचे, कोणते नवीन उपक्रम सुरू करायचे हे सर्व काही तुमच्यावर आहे. पण निश्चितच हे सगळे उपक्रम तुम्हाला फायदेशीर ठरतील आणि याचं प्रॉपरली नियोजन करून तुम्ही प्रत्येक शनिवारी एक 2-3 उपक्रम जर घेतला तर नक्कीच आपला जो आनंददायी शनिवार हा उपक्रम आहे तो चांगल्या पद्धतीनं आपल्याला तो उपक्रम या वर्षभरामध्ये राबवता येतील आणि मुलांचं जे अध्ययन आहे, शिक्षण आहे ते आनंददायी होण्यास मदत होईल. चला तर मित्रांनो, उपक्रम कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये लिहा. त्याचबरोबर तुमच्या काही वेगळ्या आयडियाज असतील आनंददायी शनिवारशी रिलेटेड, तुमचे काही वेगळे उपक्रम असतील तर ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये लिहा, म्हणजे जेणेकरून आपल्या सगळ्या व्ह्यूअर्सना मलाही समजतील. त्यामुळं तेही नक्की करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील अशाच एका चांगल्या पद्धतीच्या माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंददायी शनिवारच्या उपक्रमांचं नियोजन चांगल्या पद्धतीने करा. चला तर भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.